करायचं सराव माझ्या समोर नाही करायचं म्हणून तुला वाटलं ते सगळं जाणून घेण्याचा हक्क आहे तुला अजिबात नाहीये. इथे आता ईश्वरी स्टोरूम मध्ये आलेली असते. तिला वल्लरीने मुद्दामूनच मडकी आणायला सांगितलेले असतात, जेणेकरून इथे अर्णवच्या वडिलांचा पास्ट आणि तिच्या आईचा पास्ट या सगळ्या गोष्टी ईश्वरीच्या समोर याव्यात. आणि मग ईश्वरीला आता इथे सत्य समजल्यानंतर ते लगेचच तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल, ईश्वरीला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच आता इथे पेपरचा तुकडा ईश्वरीला सापडलेला असतो, ज्याच्यामध्ये अर्णवच्या वडिलांबद्दल माहिती छापून आलेली असते. पण तिथे स्टोरूम मध्ये काळोख असल्यामुळे तिला सगळ्याच गोष्टी व्यवस्थित वाचता येत नाही. तिला खाली अर्णवच्या वडिलांचा फोटो पडलेला दिसतो. तो ती उचलते आणि म्हणते की हे सगळं काय आहे, कुठलं सत्य बाहेर आलं होतं, हे काय भानगड आहे? हा फोटो अर्णव सरांच्या वडिलांचा आहे ना? अर्णव सरांच्या बाबांचा फोटो इथे असं काय करतोय? आणि हे पेपरमध्ये कशाबद्दल माहिती छापून आली असेल, त्यांचा कशा पद्धतीचा पर्दाफाश केलाय असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा ते पेपर ती मडक्यामध्ये टाकते आणि बाजूला आता निघून येते, कारण तिथे काळोख होतो, ट्यूबलाईट बंद झालेली असते. त्यामुळे सुप्रिया आणि इथे अर्णवच्या बाबांबद्दल जी माहिती छापून आलेली असते ती ईश्वरीला दिसतच नाही. ती म्हणते की नक्की काय भानगड आहे हे शोधून काढायलाच हवं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता एकटा बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणालेली असते की तुमच्या मनावरती एवढं कसलं ओझं आहे हो, असं ती रागाने जेव्हा म्हणते तेव्हा अर्णवला ती गोष्ट आता खूप हर्ट करते. तो एका बाजूला येऊन बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे मामा अर्णवला शोधत आलेले असतात. तेव्हा इथे अर्णव एकटाच बसलेला असताना मामा तिथे येतात आणि म्हणतात, अरे अर्णव, तू इथे काय करतोयस आणि एकटाच का बसलेस? तुला माहितीये का, पाटीलचा फोन आला होता. पाटीलने सांगितले इथे तर राजेशला पकडण्यासाठी त्याने आपली माणसं सगळीकडे लावलेली आहेत. सगळीकडे त्याने चांगलीच फिल्डिंग लावली त्या राजेशला पकडायला. आता तो राजेश लवकरात लवकर आपल्या ताब्यात असेल. आता आपल्याला असा विचार करायचा आहे की एकदा का तो ताब्यामध्ये आला की त्याच्याबरोबर काय करायचं, कसं करायचं, त्याच्याबद्दल अंजलीला किंवा आजीला काय सांगायचं, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. एवढंच. पण तू नको काळजी करू, एकदा का तो हाती लागला की त्याचं काय करायचं याचा विचार आपण बरोबर करू, त्याला चांगला धडा शिकू. तू नको बाकी काही विचार करू. तेव्हा इथे अर्णव आता गप्पच असतो. मामा म्हणतात, अर्णव अरे काय झालं, कसला विचार करतोयस, कसलं टेन्शन आलंय तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मामा, एवढं काही नाही. कसं आहे ना, काही गोष्टी ज्या आपण विसरण्याचा प्रयत्न करतोय पण त्या विसरल्या जात नाहीयेत, आणि त्या अचानकपणे आपल्या समोर जेव्हा येतात ना, तेव्हा त्या गोष्टी म्हणजे पास्ट मध्ये जे काही घडून गेले त्या गोष्टी जेव्हा मी ऐकतो ना, तेव्हा मला खूप जास्त त्रास होतो. मला सहनच होत नाही. त्या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं मला कळतच नाही. तेव्हा मामा म्हणतात, काय झालं, कशाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मामा, काही नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात, हे बघ, मला कळतंय तू काय विचार करतोयस. मी तुला असं म्हणणार नाही की सगळं काही लगेच विसरून जा, पण विसरून जाण्याचा प्रयत्न कर. त्याच गोष्टी आठवल्या आणि मनामध्ये ठेवल्या तर आपल्यालाच त्याचा त्रास होतो. आणि आता हा त्रास तुझा कमी झाला पाहिजे. आम्ही सगळे तर तुझ्या बरोबर आहोतच, पण आता ईश्वरी आहे ना, ईश्वरी तुला मदत करेल सगळं काही विसरून जाण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, नाही मामा, इट्स ओके, आय मॅनेज. त्याचबरोबर इथे वल्लरी म्हणत असते, काय झालं असेल स्टोरूम मध्ये त्या ईश्वरीसाठी जे काही ठेवलंय ते तिला सापडलं असेल का, तिला कळलं असेल का अर्णवच्या पास्ट बद्दल? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते, काय गे, मडका आणायला स्टोरूम मधून तुला इतका उशीर? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही, मी मडके आणायलाच गेले होते, पण तिथे खूप अंधार आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, अंधार म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते, ती ट्यूबलाईट आहे ना, सारखी येते जाते, मला काही दिसतच नाहीये तिथे. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीही दिसलेलं नाहीये. म्हणून मी एक मडकं उचल आणि घेऊन आले, बाकीची मडकी मी नंतर आणते. इथे आधी कुठल्या तरी दादांना ती ट्यूबलाईट व्यवस्थित बसवून घ्यायला सांगते. काही दिसतच नाही आतमध्ये, मडकी कुठे ठेवलीत मला कळलंच नाही, म्हणून मी न घेताच आले. तेव्हा वल्लरी मनामध्ये म्हणत असते, हिला ज्या कामासाठी पाठवलं होतं कदाचित ते काम झालेलंच नाहीये, पेपर हिच्या हाती लागला नसेल का? तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, मी जाते, बाकीची तयारी बघते, मडकी मी नंतर घेऊन येईन. तेव्हा ईश्वरी गेल्यानंतर वल्लरी म्हणत असते, हिला आता स्टोरूम मध्ये पाठवून काही उपयोग झालेला दिसत नाहीये. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे अंजली फोनवरती बोलत बसलेली असते. डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं की उद्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट आहे, तेव्हा तिला जावं लागणार असतं. पण इथे आता तिला खूपच जास्त टेन्शन आल्यामुळे इथे अंजली इमोशनल झालेली असते, ती रडत असते. तेवढ्यातच तिथे ईश्वरी येते आणि म्हणत असते, अंजली ताईंना या पेपरमध्ये आलेल्या बातमीबद्दल विचारू का? नक्की त्यांच्या पास्टमध्ये त्यांच्या वडिलांकडून काय चुका झाल्यात त्या मला जाणून घ्यायच्या आहेत. नक्की काय घडलं असेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते की अंजली ताईंजवळच बोलते. ती आता म्हणते, अंजली ताई, मी जरा येऊ का, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, ईश्वरी अगं ये ना, बोल, काय बोलायचंय तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई, ते स्टोरूम मध्ये ही पेपर असं ती बोलायला जाणार, तेवढ्यातच ती अंजलीच्या चेहऱ्याकडे बघते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा इथे अंजली म्हणते, नाही तर काही नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, प्लीज बोला ना, काय झालं? तेव्हा अंजली म्हणत असते, अगं उद्या ना माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे
उद्या मला रुटीन चेकअपसाठी जायचं आहे. पण मला खूप दडपण येतं ग ईश्वरी, कारण जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे ना, माझ्यामुळे सगळ्यांना त्रासच झालाय. कारण माझी प्रेग्नन्सी आहे ना, खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. डॉक्टरांनी सांगितले की माझी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. सगळे मला जपण्याचा खूप प्रयत्न करतात ग, पण शेवटीला मनामध्ये भीती तर वाटतेच ना ग, आणि माझ्यामुळे सगळ्यांना असा त्रासच होत असतो. तेव्हा उद्या आता गेल्यानंतर सगळं काही ठीक असेल ना, या गोष्टीचाच विचार करून मला इथे दडपण आले. आणि इथे माझ्या बरोबर सगळे आहेत ग, पण या कठीण प्रसंगामध्ये जेव्हा आपला नवरा आपल्या बरोबर असतो ना, तेव्हा त्यांनी फक्त आपला हात हातामध्ये धरून थोडासा धीर दिला ना, तरी सुद्धा सगळं टेन्शन दूर गेल्यासारखं वाटतं, हो की नाही? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, पण तुम्ही कशाला काळजी करताय? जिजू लवकरच परत येतील ना. आणि हे बघा अंजली ताई, त्यांना यायला उशीर होतोय म्हणून तुमच्या बरोबर कुणीच नाहीये का? एवढ्या मोठ्या भरलेल्या घरामध्ये तुम्हाला एकटं का वाटतंय? आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर सगळे, सांगा बरं. आणि हे बघा अंजली ताई, तुम्ही जर पुन्हा असा विचार करून डोळ्यात पाणी आणलं ना, तर मी हक्काने ओरडे ना तुम्हाला. अजिबात तुमच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. आणि हे बघा, जिजू तर आहेतच तुमच्या बरोबर, ते तर परत येतीलच, पण आम्ही सुद्धा आहोत. मी आहे ना तुमच्या बरोबर. तेव्हा अंजली म्हणते, हो ना ग, तू आहेसच माझ्या बरोबर. आणि खरं सांगू का ईश्वरी, माझं जे बाळ असेल ना, ते तुझ्यासारखं हवंय मला, बडबड करणार. तू किती बडबड करतेस ना इथे घरामध्ये, तू आल्यापासून बघ ना किती चैतन्य निर्माण झालंय. माझं बाळ अगदी मला तुझ्यासारखंच हवंय. तेव्हा अंजली म्हणते, नक्की तसं होईल. आणि हे बघा, तुम्ही अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही, आता फक्त चांगला विचार करायचा. आणि जिजू लवकरच परत येतील, ते तुमच्या बरोबर असतील. त्यानंतर प्रेक्षकांना अंजली म्हणते, बरं ठीक आहे, मी आलेच हा, माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्यात, गोळ्या घेते. तेव्हा इथे अंजली गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की अंजली ताईंना विचारणं बरोबर नाहीये. आधीच त्या त्यांच्या खूपच जास्त टेन्शन मध्ये आहेत. उगाच त्यांनी अजून कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेता कामा नये. मी नंतरच या सगळ्याबद्दल माहिती काढेन. आता मला गप्पच राहायला हवंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी तिच्या रूम मध्ये येते. अर्णवच्या रूम मध्ये आल्यानंतर तो इथे पेपरचा तुकडा ते इथे बेडवरती ठेवते. ती म्हणत असते की नक्की इथे कुठला पडदा फास्ट करण्यात आला असेल, त्यांच्याबद्दल ही काय माहिती छापून आली. मला सुद्धा याचा छडा लावलाच पाहिजे. अर्णव सरांना त्यांच्या वडिलांबद्दल जरी नाव जरी घेतलं तरी त्यांना इतका राग येतो, म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट बातमी छापून आली असेल का, याचा विचार ईश्वरी करत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, रूम मध्ये आता इथे अर्णव आलेला असतो. तेव्हा ईश्वरी फ्रेश होण्यासाठी लगेचच इथे बाथरूम मध्ये निघून जाते. आणि तेव्हा इथे अर्णवचं लक्ष त्या इथे कागदाच्या तुकड्याकडे जातं. तेव्हा तो पुन्हा त्याच्याकडे बघतो, पुन्हा आपलं काम करत असतो, पण नंतर त्याचा काही धीर होत नाही. तो म्हणतो की हे काय आहे, इथे का आणून ठेवले? तेव्हा अर्णव येतो आणि तो पेपर वाचायला घेतो. त्याच्यावरती छापलेले हेडलाईन जेव्हा तो वाचतो, तेव्हा त्याला सगळं आठवतं जे 17 वर्षांपूर्वी घडून गेलेलं असतं. म्हणजे इथे त्याच्या आईने स्वतःला संपवलेलं असतं, केलेली आत्महत्या. त्याचबरोबर जेव्हा इथे त्याच्या वडिलांचं एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर आहे, हे जेव्हा सगळ्यांमध्ये आता बातमी पसरते, न्यूजपेपरला, न्यूज चॅनलला ही बातमी येते, तेव्हा सात्विका पूर्णपणे टेन्शनमध्ये येते आणि म्हणते, कोण होती ती मुलगी, काय होतं असं तिच्यामध्ये जे माझ्यामध्ये नव्हतं, आणि म्हणून तुम्ही इथे हरवून गेलात, तुमचा पाय घसरला, सांगा ना, तुम्ही असं कराल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि मग ती आत्महत्या करते. ही गोष्ट आता अर्णवला आठवते. त्या पेपरमध्ये तेच छापून आलेलं असतं, अर्णव राजे शिर्केंच्या वडिलांचा त्याच्यामध्ये पर्दा फास्ट करण्यात आलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हे सगळं काय मिसिंग, काय आहे, का तू हा पेपर इथे घेऊन आलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघा, मी काही जानबुजके केलेलं नाहीये. हे बघा, मी सहज फक्त पेपर घेऊन आले होते, मुद्दामून काही नाही केले. तेव्हा अर्णव म्हणतो, हे तू मुद्दामून नाही केलेस, हे सगळं तू मुद्दामूनच केलेस मी सिंदूर. सकाळी जे काही झालं त्याच्यानंतरला माझ्यावरती राग काढण्यासाठी हे केलंस ना तू, मुद्दामून हा पेपर इथे आणून ठेवलास ना, मला त्रास होण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी. तू हे सगळं असं मला त्रास देण्यासाठी करशील, इतक्या खालच्या पातळीला जाशील, या गोष्टीचा मी कधी विचारही केला नव्हता. म्हणजे मला त्रास व्हावा यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस, खरंच इतकी रिव्हेंजफुल असशील असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, बास झालं, बास, तुम्ही माझ्यावरती हे नको नको ते आरोप का करताय? मी सांगते ना, मी काही केलेलं नाहीये म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ग नाही, तू मुद्दामून असं काहीच करत नाहीस, नाही का मी सिंदूर? पण मला माहितीये, मला कळतंय, मला त्रास देण्यासाठी तू हे सगळं मुद्दामून केलंस. सकाळी तुला सांगितलं होतं ना, त्या माणसाचं या घरामध्ये नाव सुद्धा घेतलेलं मला चालत नाही म्हणून, पण तरी सुद्धा तुला मुद्दामून हे सगळं करायचंय, जेणेकरून मला त्रास व्हावा, आणि मला त्रास झाल्यानंतर तुलाच आनंद होईल ना, बरोबर की नाही? म्हणून करतेस ना हे सगळं, माझ्याकडून रिव्हेंज घेण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी. तुला का माझ्या पास्ट बद्दल जाणून घ्यायचंय, सांग ना, काय जाणून घ्यायचंय तुला? हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार तुला नाहीये, कळलं ना? अजिबात अधिकार नाहीये तुला. कोण आहेस तू? तुला हे सगळं ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची गरज नाहीये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, एक मिनिट, तुम्ही काय माझ्यावरती वाटेल तसे आरोप करताय? तुम्हाला काय वाटते हे सगळं मी मुद्दामून करते? खरंच तुम्हाला असं वाटतं? जो माणूस छोट्या छोट्या गोष्टींवरती रागवतो, चिडतो, जो रागाच्या भरामध्ये काही करू शकतो, अशा माणसाला इथे त्रास देण्यासाठी मी असं काहीतरी करेन असं वाटलंच कसं हो तुम्हाला? माझ्यावरती नको ते कशाला आरोप करताय तुम्ही? मी तुम्हाला शेवटचं सांगते, मी असं काही केलेलं नाही आहे, आणि उगाच माझ्यावरती एवढे मोठे मोठे आरोप करू नका तुम्ही. तो पेपर चुकून तिथे आलाय, मी मुद्दामून आणलेला नाहीये.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला माहिती आहे हे सगळं तू विचारपूर्वकच केलेलं आहेस. सकाळी तुला कळलं होतं तरी सुद्धा तुझ्या हातून हे घडलंय हे जाणून बुजून घडल्याशिवाय घडलेलं नाहीये. तेव्हा ईश्वरी म्हणते, बास झालं. आधीच तुमच्यामुळे माझं आयुष्य संपूर्णपणे चेंज झाले आणि आता हे नको ते वाईट साईट आरोप मी सहन करणार नाहीये. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नसेल ठेवायचा तर नका ठेवू, पण मी काही मुद्दामून केलेलं नाहीये. मी कधीच कुठली गोष्ट जाणीवपूर्वक करत नाही एखाद्याला त्रास व्हावा म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, गो टू हेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, सेम टू यू. असं म्हणाल्यानंतर अर्णव रागाच्या भरात लगेच खाली निघून येतो आणि तो बाहेर जाणार. तेवढ्यातच वल्लरी म्हणत असते, काय रे अर्णव, काय झालं? तुझा चेहरा का असा दिसतोय? काय बायको बरोबर भांडण झाले की काय? सगळं काही ठीक आहे ना? आता हे बघ, इथे खेळ सुरू होणार आहे खेळ. तेव्हा इथे कुणाचं काही काम नाहीये. तेव्हा अर्णव, तू कुठे चाललायस? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही काही नाही, माझं थोडं काम आहे म्हणून मी बाहेर चाललोय. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा, तू आहे ना फक्त दोनच कामं कर. एकतर आता कायमचा बाहेर निघून जा, नाहीतर स्वतःला रूम मध्ये लॉक करून घे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव म्हणतो, का हे सगळं का करू मी? तेव्हा आकाश म्हणतो, नाही कसं आहे ना, हा आजचा जो काही प्रोग्राम आहे ना तो फक्त लेडीजचा आहे, ज्यांचं तिथे काही काम नाहीये, म्हणून तू कुठेतरी बाहेर गेलास तरी सुद्धा चालेल. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझा प्लॅन काय आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की एक काम करूया ना, आपण दोघे जण सोबत जाऊया, एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बसू, कामानिमित्त जाऊन बसूया ना, काम करू तिथे सुद्धा. तेव्हा आकाश म्हणतो, नाही ब्रो, मला येता येणार नाहीये, कारण इथे अंजली ताईने, आपल्या ताईने माझ्यावरती एक जबाबदारी टाकली. मला त्या सगळ्यांचं शूट करायचंय, त्यामुळे मी कुठेही आता येणार नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश असतो. राकेश आता भयंकर चिडलेला असतो. तो म्हणत असतो की इथे आता अर्णव राज्य शिर्के, द ग्रेट AR, तू हे सगळं मुद्दामून करतोयस ना मला त्रास देण्यासाठी? तुला काय वाटलं ईश्वरी बरोबर लग्न केलंस तर सगळं तुझं झालं का? नाही, तुझी कंपनी, तुझा बंगला, तुझा जो काही पैसा अडका आहे ते, तुझी ती मूर्ख बहीण आणि मी सिंदूर, हे सगळे तुझे आहेत असं वाटतं ना तुला? नाही, हे सगळं तुझंच आहे, तुझंच आहे सगळं. पण इथे मी सिंदूर म्हणजे माझी इंदोरी जिलेबी, ही तुझी नाहीये, ती फक्त माझी आणि माझीच आहे, कळलं का? फक्त माझीच राहणार ती. तिच्या बरोबर लग्न करून तुला वाटत असेल की तू तिच्यावरती हक्क गाजवशील म्हणून, अजिबात नाही. तर मी सिंदूर, तुझी इथे इंदोरी जिलेबी फक्त आणि फक्त माझी आहे. मी तिचा हक्क कुणालाही देणार नाहीये. ऑल राईट्स रिझर्व्ड, असं आता इथे राकेश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव आता जात असताना त्याचा चेहरा उतरलेला असतो. वल्लरी म्हणते, काय रे अर्णव, काय झालं? तुझा चेहरा का एवढा उतरलाय, सांग बरं, तुझा चेहरा का पडलाय? बायको बरोबर भांडण झाले की काय? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही मम्मी, असं काही नाहीये, मी ठीक आहे. तेव्हा वल्लरी म्हणत असते, कसं आहे ना अर्णव, तुला लहानाचं मोठं मी केलंय रे. तू कधी खुश असतोस, कधी उदास असतोस ना, हे माझ्यापेक्षा कुणालाही पटकन माहिती पडणार नाही. मला तुझा चेहरा बघूनच कळतं की नक्कीच काहीतरी बिनसलंय, काहीतरी बिघडलंय. हे बघ, जे काही असेल ते प्लीज सांग ना आम्हाला, काय झालंय? बायकोचं आणि तुझं भांडण झालंय का? तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, नाही मम्मी, खरंच असं काही नाहीये. तेव्हा इथे आता बोलता बोलता वल्लरीचं लक्ष जातं. ईश्वरी वरतीच आता येऊन उभी राहिलेली असते बाल्कनीमध्ये. तेव्हा इथे ती म्हणत असते, हे बघ, जर तुझी बायको तुला काही बोलली असेल ना तर मला आता सांग, बरोबर बघते मी तिला. तेव्हा इथे अर्णवचं सुद्धा लक्ष जातं. तो म्हणतो, नाही मम्मी, असं काही नाहीये. अगं मिसेस राजे शिर्के, बघतेस ना, मामीला असं वाटतंय की आपल्यामध्ये भांडण झाले की काय, पण मी सांगितलं मामीला असं काही नाहीये. बरं, आता पूजेसाठी तुला पण तयार व्हायचंय ना, जा मग तू तयार हो. आणि मामी, अगं हे काय, तू पण अजून तयार झालेली नाहीयेस, तयार हो ना तू, कशाला तुम्ही वेळ घालवताय? दोघी जणी सुद्धा तयार व्हा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मिसेस राजे शिर्के, अहो इथे सगळेजण वाट बघताय, तुम्ही छान तयार व्हा आणि खाली या बरं. तेव्हा इथे ईश्वरी सुद्धा हसण्याचं नाटक करते आणि ती म्हणत असते, हो जाते ना, मी सुद्धा तयार व्हायलाच चालले. तेव्हा इथे कुणालाही काही कळू नये म्हणून दोघे हसण्याचं नाटक करत असतात. त्याचबरोबर इथे अर्णव म्हणतो, मामी तुम्ही तयार व्हा, मी आणि मामा आमचं काहीतरी बघू, मी जातो कुठेतरी बाहेर. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू अरे तू कुठे नको जाऊ ना, प्लीज इथे थांब, आज माझी तब्येत आहे ना थोडी बरी वाटत नाहीये, मला जर काही झालं तर, हे बघ तू कुठे जाऊ नको, तू घरीच थांब. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ताई मी कुठे जात नाहीये, मी घरीच आहे, तू नको काळजी करू, आता ठीक आहेस ना तू? तेव्हा अंजली म्हणते, हो आता मी ठीक आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी कुठे नाही जात, मी घरामध्येच आहे, फक्त तू एक काम कर, तू आता छान तयार हो आणि बाहेर ये बरं. तेव्हा अंजली म्हणते, हो ठीक आहे, मी तयार होऊन लगेचच येते. तर इथे प्रेक्षकांनो, आता वल्लरी म्हणत असते की चला, म्हणजे मी जो काही आता इथे डाव टाकला होता तो जरी इथे फेल झाला असेल तरी सुद्धा एक गोष्ट मनासारखी झाली, ती म्हणजे अर्णव आणि इथे ईश्वरीमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झाले, काहीतरी असं घडलंय, म्हणून तर इथे अर्णव ईश्वरी आमच्या समोर हसण्याचं बोलण्याचं नाटक करतायत, पण इथे मनामधून ते दोघेही खुश नाहीयेत, त्यांचं भांडण झाल्यासारखंच वाटतंय, असं इथे आता वल्लरी मनामध्येच म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या बायका तयार होऊन आलेल्या असतात. त्या म्हणत असतात, अंजली ताई कार्यक्रमाला सुरुवात करूया का? तेव्हा अंजली म्हणत असते, हो कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण त्याआधी जरा ईश्वरीला येऊ दे ना, ईश्वरी आल्यानंतर आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू. तेव्हा इथे ईश्वरी छान तयार होऊन आलेली असते, सुंदर दिसत असते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की वा ईश्वरी, किती सुंदर दिसतेस तू, कुणाची दृष्ट नको लागायला तुला.
तेव्हा आलेल्या बायका म्हणत असतात, नाहीतर काय, किती सुंदर आहे हो तुमची सूनबाई, एकदम नाजूक आणि देखणी आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय सुंदर आणि देखणी, या सुंदरतेचं काही लोणचं घालायचं आहे की काय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश सगळ्यांचा व्हिडिओ शूट करत असतो. इथे अंजली, वल्लरी, ईश्वरी, आजी आणि आलेल्या सर्व बायका यांना सुद्धा कव्हर करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की ईश्वरी, अगं बघतेस ना, ते बघ तिकडे आकाश आपला फोटो क्लिक करतोय, आपण तिकडे बघूया. अर्णव कुठे काय माहिती, अजून तरी तो दिसत काय नाहीये. तेव्हा इथे वल्लरी, अंजली इथे आता छान छान पोजेस देत असतात फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ तयार करण्यासाठी. आजी इथे एका नजरेने ईश्वरीकडे बघत असते. ईश्वरी जेव्हा तिच्याकडे बघते तेव्हा आजी तिच्याकडे न बघता दुसरीकडे बघायला लागते. तेव्हा इथे ईश्वरीला फार वाईट वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो की चिंटू चिंटू, तुला काय वाटलं रे, ईश्वरी बरोबर लग्न करून तू जिंकलास असं वाटतंय तुला, म्हणजे तिच्या बरोबर लग्न केलंस तर सगळे तिचे हक्क अधिकार तुझ्याकडे आले असं वाटलं तुला. पण हे बघ, तुला असं वाटत असेल की तिला लग्न करून तू प्रोटेक्ट केलेस, माझ्या तावडीतून सुटली ती, असं कधीच होणार नाहीये. ही इंदोरी जिलेबी ही माझी होती आणि ती माझीच राहणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, या खेळाला सुरुवात तू केली होतीस ना, या खेळाचा शेवट मी करणार. अरे आता तर फक्त इंटरव्हल झालाय, अजून तर इथे शेवटचा अंक हा बाकी आहे आणि शेवटचा अंक हा पूर्णपणे मीच लिहिणार आणि जिंकणार सुद्धा मीच. आणि आता खेळाला सुरुवात झाली रे चिंटू, तुला असं वाटत होतं की तू जिंकलायस, पण नाही, आता कुठे सुरुवात झाली आणि आता या अंकाचा शेवट मीच करणार. घाबरू नको चिंटू, घाबरू नको, कारण आता मी येतोय, मी परत येतोय तुम्हाला सगळ्यांना त्रास देण्यासाठी. त्याचबरोबर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे आता राकेश म्हणत असतो की त्याच्यामुळे वादळ येणार आहे आणि तो पुन्हा इथे राजू शिर्केंच्या घरी सुद्धा येणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी देवी यायला म्हणत असते की मनापासून तुझी पूजा केली, मनापासून इथे तुझी आरती केली, त्याच्यामुळे आता घरावरती येणारं जर कुठलं विघ्न असेल, संकट असेल, तर ते तिकडच्या तिकडं दूर होऊ जाऊ दे, संपूर्ण संकट घरावरचं निघून जाऊ दे. तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो आणि राकेशला बघून ईश्वरीला चक्कर आलेली असते.